पनवेल परिसरातील लोकमान्य टिळक रोड आणि महात्मा फुले रोड येथे सध्या सुरू असलेल्या रस्त्यांचे गटाराचे काम, महानगर गॅसच्या पाईपलाईनची कनेक्शन, जुन्या इमारतींचे रिडेव्हलपमेंट यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य असते। मुळात अत्यंत रहदारीचे परंतु कमी रुंदीचे आणि दाट लोकसंख्येचे हे भाग असल्याने येथे त्वरित दिवसापासून 3 वेळा वॉटर स्प्रिंकलिंगची व्यवस्था आणि त्याचबरोबर महापालिकेतर्फे जबाबदार अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक, कंत्राटदारांच्या जबाबदार अधिकाऱ्यांचा क्रमांक, नागरिकांना कुठलीही अडचण आल्यास तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेत भेट देऊन तसेच निवेदन दिले आणि तातडीने उपाययोजनांना सुरुवातही करून घेतली। यावेळी माझ्यासोबत उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील, युवा सेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजित साखरे, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, सुजन मुसलोणकर, सिद्धेश पवार, शाखा प्रमुख किरण कळवेकर, मंदार काणे, मिलिंद निंबाळकर इत्यादी उपस्थित होते। नमस्कार, जय महाराष्ट्र। पनवेल शहरातल्या टिळक रोड किंवा महात्मा फुले रोड या दोन्ही रस्त्यांवरती सध्या PDIPL म्हणजेच महानगरपालिकेच्या माध्यमातून कंत्राटदाराकडून नवीन गटार बांधणी किंवा रस्त्याची बांधणी हे काम सुरू आहे। त्याबरोबरीने महानगर गॅसच्या देखील अनेक जोडण्या देण्याचं काम सुरू आहे। त्यासाठी सतत रस्ते, त्याच्या आसपासचा भाग किंवा गटार हे विशेष करून खोदावं लागतंय। त्याचबरोबर या दोन्ही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुरू आहेत। त्यामुळे आणखीनच तिथे त्यांची जी खडी, रेती, वाळू, त्यांच्या येणाऱ्या गाड्या या सगळ्यामुळे एकंदर या दोन्ही रस्त्यांवरती एक भयान चित्र तयार झालेलं आहे। अत्यंत धुळीचे लोट किंवा धुळीमुळे होणारं प्रदूषण या दोन रस्त्यांवरती प्रचंड वाढलेलं आहे। मुळात हे दोन रस्ते पनवेल शहरातले महत्वाचे रहदारीचे रस्ते आहेतच, पण त्याबरोबर हे रुंदीला देखील छोटे आहेत आणि इथे असलेली पॉप्युलेशन डेन्सिटी ही सुद्धा खूप जास्त आहे। अशा परिस्थितीत इथे जे राहणारे नागरिक आहेत त्यांना मात्र या सगळ्याचा भयंकर त्रास सहन करावा लागतोय। जरी ही होत असलेली कामं ही विकास कामं असली, भविष्यातल्या या इथल्या नागरिकांच्या चांगल्या करता असली, तरी सुद्धा सध्या इथे होणारं धुलीकणांचं प्रदूषण यामुळे अक्षरशः लोकांना श्वसनाचे आजार होऊ लागले। लोकांच्या घरामध्ये प्रचंड धूळ साठते आणि म्हणूनच पनवेल महापालिकेमध्ये आज शिवसेनेतर्फे आम्ही स्वतः एक निवेदन द्यायला गेलो होतो। नगरसेवक या नात्याने मी आणि माझ्यासोबत पनवेल शहरातले माझे सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही आज आमचे पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे साहेब यांची भेट घेतली। त्यांना विनंती केली, ही सगळा प्रकार त्यांना दाखवला आणि त्वरित या दोन्ही रस्त्यांवरती वॉटर स्प्रिंकलरनी रोजच्या रोज दिवसातनं किमान 3 वेळेला पाणी शिंपडणं, वॉटर स्प्रिंकलिंग करणं याची विनंती केली। ताबडतोब आमची विनंती मान्य केली आणि आजपासूनच या दोन्ही रस्त्यांवरती पाण्याची फवारणी सुरू झालेली आहे, जेणेकरून धुळीचं साम्राज्य बंद व्हावं, धुलीकणांमुळे होणारं प्रदूषण नष्ट व्हावं। आणि याचबरोबर ह्या दोन्ही कंत्राटदार म्हणजे महानगर गॅस असेल, रस्ते बांधणी असेल, यांची जी बॅरिगेट्स आहेत, त्यांचे जे कामाचं साहित्य आहे, हे सगळं जे अनेकदा रस्त्यांवरती पडू नये, दिवसेंदिवस पडू नये, ह्या सगळ्याचा सोसायटीमधल्या लोकांना देखील बाहेर येता जाताना त्रास होतोय, ट्रॅफिकला त्रास होतोय, गाड्या पार्क करताना त्रास होतोय। म्हणून महानगरपालिकेचा ह्याच्यावरती जो जबाबदार अधिकारी आहे त्या जबाबदार अधिकाऱ्याचा नंबर जिथे काम चालू आहे तिथे डिस्प्ले करायला हवा। शिवाय जो कंत्राटदार काम करतोय त्या कंत्राटदाराचा देखील एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याचा नंबर डिस्प्ले करायला हवा। म्हणून PDIPL असेल, महानगर गॅस असेल आणि या दोघांवरती सुपरविजन करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेतर्फे एका जबाबदार नागरिकाचा, जबाबदार अधिकाऱ्याचा नंबर नागरिकांसाठी देण्यात यावा अशी विनंती केली। ती देखील विनंती त्वरित मान्य केली। आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये किंवा या बातमीद्वारे लोकांना ते नंबर देतोच आणि शिवाय जिकडे हे काम चालू आहे तिकडे देखील हे नंबर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उद्यापासूनच ताबडतोब ऍक्शन घेईल आणि लोकांसाठी हे नंबर आणि माहिती उपलब्ध करून देईल। जय महाराष्ट्र। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।